वर्षाची शिदोरीतून बोलते. कशा आहात तुम्ही? मस्तच असाल ना? शाळा सुरू झाल्यात. तर आज आपण आळूच्या पातळ पानांची फतफद ज्याला म्हणतात ती भाजी करणार आहोत. त्यासाठी बघा ही पानं धुवून कापून घेतलेली आहेत आणि हे त्याचे देठ. ते देठ कसे काढायचे बघा ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा असे पातळ त्याची हे येते, पातळ साल असते ना ती येते. आणि मग नंतर हे असे मोडून घ्यायचे, अशी पातळ साल सगळी काढायची आणि हे कुकरला उकडून घ्यायचं आणि फोडणीला द्यायचं. तर हे अगोदरच थोडी साल वगैरे काढून घ्यायची. एकदम पातळ अशी साल असते, कांद्याची कशी असते तशी. ते टाकायची नाहीत देठ आणि ती पानं आणि ते एकत्र शिजवून घ्यायचं. हे झालं भाजीचं. त्यासाठी बाकीचे मसाले काय लागणार आहेत बघा. चण्याचे पीठ लागेल 1 टीस्पून, नंतर हे आपलं मक्याचे दाणे, नंतर थोडासा कांदा, मिरची, आलं आणि लसूण, नंतर एक छोटासा टोमॅटो थोडासा आंबटपणा येण्यासाठी, नंतर थोडे शेंगदाणे 1 टीस्पून शेंगदाणे, कारण आपण मक्याचे दाणे पण घालत आहोत. नंतर गूळ लागतो त्याला. एवढंच साहित्य. आणि हे बाकीचे पावडर मसाले, हळद, जिरं, मोहरी, नंतर मीठ, परत हळद हे आणि थोडासा कांदा लसूण मसाला, हे मसाले लागतात. सगळ्यांनो ही भाजी ना आता आपण देठ आणि पान अशी एकत्र करून ती आता आपण कुकरला 4 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. त्यासाठी हे जे आपण कापून ठेवलेले मसाले आहेत ते पण टाकायचे. मक्याचे कणीस, नंतर टोमॅटो, गूळ, कांदा, मिरची, हे सगळं चांगलं उकळून घ्यायचं आणि मग ते थोडंसं स्मॅशरने क्रश करायचं. तर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकूया म्हणजे सगळ्या त्यांना मीठ लागेल. आणि नंतर आपण फोडणीत घातल्यावर वेगळं मीठ. तर आता हे आपण असं खालीवर करायचं आणि कुकरला उकडून घेते मी. आणि मग स्मॅश करून थोडं, तुमच्याकडे स्मॅशर असेल, मिक्सरला नका लावू, फार रगडा होतो त्याचा, गरगट्टा भाजीच आहे ती आणि मग परत चव लागत नाही. रवीने हटला तरी पण चालेल. असं खालीवर करा. पाला आणि दांड्या आणि बाकीचे ते सगळे मसाले हे आता सगळं मी कुकरला उकडून घेते. 1, 2 ते 3 शिट्ट्या टाकल्या बस. मैत्रिणींनो, ही बघा आता आपली अशी भाजी तयार आहे. उकडून घेतलेली भाजी आपण उकडून घेतली होती की नाही ती भाजी. तर आता ही अशी स्मॅश करून घ्यायची स्मॅशरच्या साहाय्याने, बरं का. तुमच्याकडे चमचा वगैरे असेल तरी पण चालेल. ही अशी स्मॅश करून चांगला गाळ करून घ्यायचा आणि मग तिला फोडणी द्यायची. आता ही मी स्मॅशरला 2 भांड्यात घेतल्या. हे बघा अशी स्मॅश करून घ्यायची आणि फोडणी द्यायची. कांदा, 2 पाकळ्या लसूण, कारण लसूण आपण याच्यात ऑलरेडी टाकलेला आहे. लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वासाला, कढीपत्ता, ही फोडणी द्यायची आणि कांदा लसूण मसाला थोडासा टाकायचा. आणि एक सिक्रेट पदार्थ म्हणजे घट्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा चण्याचं पीठ मिसळून टाकायचं, म्हणजे ते थोडं दाटसर होतं आणि चव पण चांगली येते. मैत्रिणींनो, बघा आता ही आता आपली अशी भाजी म्हणजे ती कुकरमध्ये काढली आणि ती क्रश केली आहे मी क्रशरच्या साहाय्याने. असं क्रशर असतं की नाही, स्टीलचं पण असतं स्मॅशर, हे त्याने ती क्रश करायचं. आता आपण तिला फोडणी देऊया. चला त्या भाजीला ना फोडणी देऊन घेऊया.
त्याच्यासाठी बघा तेल तापत ठेवलं आहे, जिरे मोहरी, दोन तीन लसणाच्या पाकळ्या, थोडा कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर मसाला असं आपण हे टाकून फोडणी देऊया. फोडणीवर कांदा घातलाय, तो नरम होईपर्यंत नरम झाला की त्यामध्ये आपण थोडासा कांदा लसूण मसाला घालूया. थोडीशी हळद, पावडर मसाले घालून झाले. कांदा ऑलरेडी आपला नरम झालेला आहे. अशी थोडीशी भाजी टाकून आपण परतून घेऊया चांगलं. मीठ घालूया. आणि चण्याच्या डाळीची पिठाचं सखीनो बघा, ही आपली भाजी कढलेली आहे, रेडी आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. खूप चांगली असते, पौष्टिक आहे तशी ही भाजी. अळूच्या भाजीचं फतफद असं त्याचं नाव. करून बघा, ही खूप छान होते. सर्व करून दाखवते तुम्हाला. सगळ्यांना बघा, अशी तर ही आपली भाजी तयार आहे. थोडीशी वासासाठी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची. थोडीशी हिरवी हिरवीच असते ना, काय तो कलर दिसून येत नाही. ठीक आहे सगळ्यांना, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.